हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण छान हेल्थी असं दुधी आणि मुगाच्या डाळीचं सूप करणार आहोत. आणि हे सूप खूपच हेल्थी आहे. दुधीचे पण तुम्हाला पौष्टिकता मिळते आणि मुगाच्या डाळीचं पण पौष्टिकता मिळते. आणि तर बाहेर पाऊस खूपच सुरू आहे, तर संध्याकाळच्या टायमाला काहीतरी हेल्थी बनवायचं असेल ना, तर तुम्ही हे मूग आणि दुधीचं सूप करू शकता. तुम्ही मुगाची ऐवजी मसूरची डाळ पण घेऊ शकता, किंवा मुगाची जी छिलकेवाली डाळ असते ना, सालीसकट, ती पण तुम्ही घेऊ शकता. तर आता काय करायचं आहे, कुकर घेतलेला आहे आणि कुकरमध्ये ही मी मुगाची डाळ भिजवलेली आहे. हे मी एक कप मुगाची डाळ घेतली आहे, स्वच्छ धुतली आहे आणि अर्धा तास मी पाण्यामध्ये भिजून ठेवली होती. पाणी सगळं मी गाळून घेतलेलं आहे. मुगाची डाळ आपण घेऊया. त्याच्यामध्ये मी तमालपत्र घेतलेलं आहे, पण तांब्याभर पाणी ओतायचं आहे. हे एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारं आपलं हे सूप आहे. आपण याच्यामध्ये दुधी घेऊया. मी दुधीला साल्यासकट घेतलेलं आहे. दुधीला मी स्वच्छ धुवून घेतलं आणि मी साल्यासकटच घेते आहे. हे बघा, मी दुधी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि हे साल्यासकट मी दुधी वापरते आहे. हे बघा, तुम्हाला जर साल काढायची असेल तर तुम्ही साल काढू शकता. पण सालीच्या आतमध्येच अँटीऑक्सिडंट्स असतं, पौष्टिक तत्व असतात, म्हणून मी साल कधी काढत नाही. तुम्ही ह्याच्यामध्ये आणखी मग भाजी ॲड करू शकता. मी फक्त दुधी आणि मुगाच्या डाळीचं सूप करते आहे, पण तुम्हाला गाजर हवं असेल तर गाजर ॲड करू शकता. फ्लॉवर पाहिजे तर फ्लॉवर पण ॲड करू शकता. कोबी, तुम्हाला ज्या भाजी आवडते, म्हणजे मिक्स व्हेज पण आणि डाळीचं सूप पण तुम्ही करू शकता. आणखी थोडंसं पाणी घेऊया. थोडंसं मी मीठ घेते आहे. झाकण लावून आपल्याला 3 ते 4 शिट्या करून घ्यायच्या आहेत. 3 ते 4 शिट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत. मी 4 शिट्या वाजवल्या आणि गॅस बंद केला. आता कुकर थंड झाला आहे, म्हणजे बराचसा कुकर थंड झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याला असं ब्लेंड करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे ब्लेंडर नसेल आणि मिक्सर असेल ना, तर काय करा, एकदम थंड झाल्यावर मग मिक्सरमध्ये तुम्ही वाटून घेऊ शकता. आणि ना त्याआधी आपण हे जे तमालपत्र टाकलं होतं ना, ते काढून घ्यायचं आहे. हे बघा, छान असं मी ब्लेंड करून घेतलेलं आहे. आणि जर दुधीचे बारीक तुकडे राहिले ना, तरी काही हरकत नाही. सूप पिताना दाताखाली आले ना, तर खूपच छान लागतात. आता जर तुम्हाला एवढं घट्ट हवं असेल तेवढं घट्ट ठेवू शकता. आणखी जर तुम्हाला पातळ करायचं असेल, थोडंसं पाणी टाकून तुम्ही पातळ करू शकता. जास्ती नाही, आपण फक्त 2-3 चमचे पाणी टाकूया. आणि मी आता परत हे गॅसवर ठेवते आहे. परत मी हे सूप गॅसवर उकळायला ठेवलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे अर्धा चमचा मी मिरी पावडर ॲड करते आहे. अर्धा चमचा मी मिरी पावडर ॲड केलेली आहे. आणि जर तुम्हाला आवडत असेल ना, तर थोडासा आहे पास्ता मसाला किंवा नूडल्स मसाला तुम्ही ॲड करू शकता. जर आपल्या घरात मॅगी मसाला, पास्ता मसाला असेल, नूडल्स मसाला असेल, किंवा बाहेर दुकानात मॅगीचे सूप क्यूब्स मिळतात, 5 रुपयाला मिळतात. तसे छोटेसे क्यूब असतात, ते पण तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता. आणि काही नसेल टाकायचं ना, तर नुसतं मिरी पावडर टाकली ना, तरी पण हे सूप खूपच छान लागतं, खूपच हेल्दी आहे. जर तुम्हाला आजारी माणसांना किंवा वयोवृद्ध माणसांना, लहान मुलांना द्यायचं असेल ना, तर तुम्ही नुसतं मीठ टाकून पण देऊ शकता. आता ह्या सूपला आपण थोडासा तडका देऊया. तुपाचा किंवा बटरचा, तेलाचा वापर ह्याच्यामध्ये करायचा नाही. सूपमध्ये तूप किंवा बटर आपण वापरायचं आहे. तर मी काय केलं आहे, तडका पॅनमध्ये ना 1 चमचा तूप घेतलेला आहे आणि मी आता हे तूप गरम करत ठेवते आहे. जर तुम्ही लहान मुलांना देत असाल किंवा पेशंटला, आजारी माणसं, वयोवृद्ध माणसांना देत असाल ना, तर काय करा, ह्याच्यामध्ये तडका वगैरे देण्याची गरज नाही. नुसतं मीठ टाकून चिमूटभर मीठ टाकायचं आणि हे सूप तुम्ही देऊ शकता. पण जर आपल्याला प्यायचं असेल ना, तर थोडासा तडका दिला ना तरी पण चालतं, छान लागतं, चव खूप छान येते. तूप गरम झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण फक्त लसूण ॲड करायची आहे. तुपामध्ये तळलेले लसूण ना दाताखाली आले ना तूप पिताना, तर खूप छान लागते. ऑप्शनल आहे, आवडत असेल तर नक्की टाका तुम्ही.
नाही तर असंच तुम्ही सूप प्यायलं ना तरी पण खूपच छान. आता पावसामध्ये आपल्याला काही जड जेवण रात्रीचं आपण खात नसतो ना, तर हे असं हलकं फुलकं दुधी आणि मुगाच्या डाळीचं किंवा मसूरची डाळ टाकून सूप केलं ना तर खूपच छान लागतं. पोटभरीचं पण आहे आणि हेल्दी पण आहे. आता मी गॅस बंद करते आहे. आपण ऑलरेडी छान असं कुकरमध्ये सूप शिजवून घेतलेलं आहे, म्हणजे जास्ती पण शिजवायची गरज नाही आहे. आता जर तुम्हाला आवडत असेल ना तर ह्याच्यामध्ये तुम्ही शेजवान नूडल्स असतात ना, चायनीज नूडल्स, ते पण तुम्ही ह्याच्यामध्ये टाकून खाऊ शकता. किंवा पावाला छान ब्रेडला छान असं तूप बटर तूप लावून छान शेकून किंवा नुसता शेकून त्याचे तुकडे करून पण टाकून खाऊ शकता. किंवा जर तुम्हाला तुमच्याकडे टोस्ट असतील ना तर टोस्टचे तुकडे टाकून पण खाऊ शकता. किंवा गार्लिक ब्रेड सूप बरोबर गार्लिक ब्रेड खूपच छान लागतं. पण घरीच गार्लिक ब्रेड बनवायचा, जर गार्लिक ब्रेड घरी बनवायचं असेल ना तर काय करायचं, रूम टेम्परेचरवर बटर घ्यायचं आणि त्या बटरमध्ये भरपूर असे लसूण तुपामध्ये किंवा बटरमध्ये तळलेले लसूण असतात ना, ब्राऊन करून ते टाकायचे. छान असं ब्रेडवर स्प्रेड करायचं, व्यवस्थित शेकून घ्यायचं आणि ते तुम्ही गार्लिक ब्रेड सूप बरोबर खाऊ शकता. नाही तर असंच तुम्ही सूप पिऊ शकता. जर तुम्हाला डाएट करायचं असेल, हेल्थ कॉन्शियस असेल तर असंच नुसतं सूप पण तुम्ही पिऊ शकता. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही छान अशी दुधी आणि मुगाच्या डाळीचं सूपची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा. आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली ना तर प्लीज नुतन रेसिपीजला लाईक करा, शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये. आणि प्लीज कमेंट करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा. त्याच्याने मी जी पण काही छान छान सुंदर हेल्थी रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल आणि फ्री आहे. तर चला मग फ्रेंड्स, आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान सुंदर हेल्थी रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.